नसरापूर प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्र्यांचा वॉच. मुख्यमंत्री फडणवीस थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. पुराव्यांपासून प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष. नसरापूरच्या नराधमाला आता हालहाल करून संपवा. राज ठाकरेंचा संताप. सरकारने फास्टॅगची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याचं लक्ष विचलित झाल्याची टीका. नसरापूर घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. सह्याद्रीवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत फास्टॅगसह नराधमाच्या फाशीचीही करणार मागणी. पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये पोलीस तपासाला वेग. तर विशेष तपास पथकानं साक्षीदारांचे जबाबही नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज आणि विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. दिवाळीआधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल. उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना संधी देणार अशी सूत्रांची माहिती. तर राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान. पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार. ममता बॅनर्जी यांचं 3rd डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त. तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातील नेतेही 2047 पर्यंत घरी बसणार. विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा दावा. बीड कॅफे अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ सापडले. नवीन पुराव्यांमुळे गुन्ह्यात आता आयटी ऍक्टचीही भर. मुंबईच्या पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ कायम. फॉरेन्सिक रिपोर्ट अद्यापही प्रतीक्षेत. कलिंगडामुळे मृत्यूच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, पोलिसांचं हे आवाहन. गोदावरी नदीचा श्वास गुदमरला. नदीपात्राला पानवेलींचा विळखा. सांडपाणी आणि रसायनांमुळे गोदावरीची अवस्था बिकट. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.